भारत देश महान आहे. याला जम्बूद्वीप म्हणत असत. हा जम्बूद्वीप भारत देश अफगाणिस्तान, पाकिस्तान, काबूल या पूर्ण मुस्लिम राष्ट्राच्या पलीकडे होता आणि पूर्ण आज आपल्याला जिथपर्यंत राज्य दिसतात तिथपर्यंत भारत देश होता. राजा अशोकाचं राज्य हे या देशामध्ये चिरकालपर्यंत राहिलं. राजा अशोकानं बुद्ध धम्माची सेवा ही विनम्रपणाने केली. विलक्षण डेडिकेशन त्यांनी केलं. संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलं. राजा अशोकाच्या सेवेला तोड नाही. त्यांनी जेव्हा प्रतिज्ञा केली की मी यापुढे धम्माच्या मार्गाने मानव जातीला सुख आणि शांती देईल, दुसरा कोणताही मार्ग मी स्वीकार करणार नाही. आणि म्हणून राजा अशोकानं जे बुद्ध धर्माचं कार्य केलं तेवढं कार्य हे बाकीच्या राज्य लोकाला करता आलं नाही असं वर्णन इतिहासामध्ये आहे. त्याला अभिलेख म्हणतात. हे अभिलेख इतके पवित्र आहेत की तो म्हणतो की मी जेवत असो, मी बसला असो, मी माझ्या राज्याच्या कोणत्याही सुखामध्ये असो, माझ्या शय्यागृहामध्ये असो, काही जरी घडलं तरी मला आपण ताबडतोब निरोप कळवावा. एवढी तळमळ आणि एवढी आत्मीयता कोणत्याही राज्यामध्ये आपल्याला दिसत नाही. देवानंद प्रिय प्रियदर्शी राजा अशोक हा सर्वांच्या उद्धारासाठी भारताच्या कानाकोपऱ्यात तो अहोरात्र झिजला, अहोरात्र राबला आणि त्यांनी 84,000 महाविहार भारताच्या कानाकोपऱ्यात बांधून टाकले. आज ते महाविहार पंड्यांनी, पुरोहितांनी देवालय केले. त्यांचे देवाचे मंदिरं केली. आतमध्ये बुद्धाच्या मूर्त्या आणि त्याला नावं दुसरी दिली. त्यांनी 2,500 लेण्या त्यांनी कोरलेल्या आहेत. एवढी त्यांची प्रबल बुद्ध शासनाची यंत्रणा होती. राजाच्या परिपूर्ण धम्मकार्याचा पाया होता समता, न्याय, बंधुत्व आणि स्वातंत्र्य, करुणा, प्रज्ञा, मैत्री, सत्य, प्रेम, दया, सहिष्णुता, परधर्म सहिष्णुता. आणि म्हणून त्यांनी भगवान बुद्धाच्या पवित्र तीर्थक्षेत्रावर एक स्तंभ निर्माण केलेला आहे. बुद्धगया हे एक पवित्र क्षेत्र आहे.
बुद्धगयेला सुद्धा राजा अशोक आला. त्यांनी 184 फूट उंचीचं महाविहार बनवलं. त्याला महाबोधी महाविहार म्हणतात. आणि राजा अशोकाने तिथे संपूर्ण भगवान बुद्धाच्या बुद्धत्व प्राप्तीच्या जागेला खूप मोठं वैभव आणून दिलं. परंतु कालांतराने एवढं मोठं उंच बुद्ध विहार हे मातीमध्ये गाडले गेलं. त्या भागात कोणता अनुयायी नव्हता. बुद्ध उपासक बुद्ध उपासिका नव्हत्या. वरचा जो कळस आहे तिथपर्यंत त्याने पूर्णच्या पूर्ण माती भरली होती. असा उंच ढिगारा महाबोधी महाविहारावर आला होता. असं दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा तिकडे त्या प्रेमाचा त्या आत्मीयतेचा धम्म अनुयायीच नव्हता. सारी भारतभर गुलामी लाचारी 4 वर्णाचं राज्य. जिकडे तिकडे बुद्ध अनुयायांना बुद्ध उपासकांना बुद्ध उपासिकेंना गुलाम केलं होतं. पशुतुल्य त्यांची जिंदगी अत्यंत हलकी नीच टाकाऊ होती. कोणत्याच राज्यामध्ये भगवान बुद्धाचं शासन दिसत नव्हतं. राजा अशोकाचं शासन दिसत नव्हतं. कोणत्या राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये हे बुद्धाचा सुगंध दिसत नव्हता. त्रिशरण पंचशील कुठेही ऐकायला येत नव्हतं. आणि अशा भयानक देशामध्ये या माणसात भेद होता. स्त्रीला कित्येक शतकपर्यंत पायाच्या खालं दाबलं होतं. तिला कोणताही अधिकार देण्यात आला नव्हता. साधं पुरुषासोबत तिला बसू पण देत नव्हते. चूल आणि मुलापुरती तिची जिंदगी होती. बाकी तिला कुठेही न्याय नव्हता, समता नव्हती, बंधुत्व नव्हतं, स्वातंत्र्य नव्हतं. उच्च मानसिकतेनं तिथे स्वतंत्र जगावं वागावं असं तिच्या वाट्याला या देशाच्या चातुर्वर्णामध्ये स्थान नव्हतं. ढोर गवार ताडणके अधिकारी जसं पशुला लोक वागवत होते तसं स्त्रीला लोक वागवत होते. आणि साऱ्या जातीला ब्राह्मणवादानं शूद्र केलं होतं. एकही जात ही शूद्र या नावाखालं एवढी दाबली की तिला वर मुंडकं करता येत नव्हतं. तिला कोणतं स्वातंत्र्य नव्हतं कोणत्याच जातीला. प्रत्येकाला विटाळ होता. प्रत्येकाचा अस्पृश्यता मानल्या जात होती. प्रत्येकाचं शिक्षण बंद होतं. प्रत्येकाचं शिक्षण बंद झाल्याचं बुद्धीचा विकास बंद होता. तर औद्योगिक विकास बंद होता. तर सर्वांग विकास पूर्णपणे वंचित होता. ज्ञानापासून वंचित, कमाई करण्यापासून वंचित, स्वाभिमानानं जगण्यापासून वंचित, मानवाचे हक्क अधिकारापासून वंचित, सामाजिक प्रतिष्ठा न्याय नीती याच्यापासून वंचित, धार्मिक उच्च पदापासून वंचित, मानसिक स्वातंत्र्यापासून वंचित, बौद्धिक स्वातंत्र्यापासून वंचित,
कोणतंही स्वातंत्र्य या देशात ब्राह्मणवादानं कधीच वाढू दिलं नाही. इंग्रज आल्यानंतर त्याचं जे आर्किओलॉजी डिपार्टमेंट होतं त्याचा अलेक्झांडर यांनी बुद्धगयेचं उत्खनन केलं. त्या वरचा जो कळस होता तो तुटलेला होता आणि त्याला बरोबर बनवत आणलं आणि आजूबाजूचा सारा परिसर हा पूर्ण नीटनेटका केला. अतिशय सुंदर सौंदर्यानं सजवला. भगवान बुद्धाचं रूप असलेलं बोधिवृक्ष हे 7 वेळ तोडण्यात आलं. बौद्धांना त्याचं दर्शनच होऊ नये म्हणून त्या बोधिवृक्षाला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या ब्राह्मणवादी राजांनी नेस्तनाबूत केलं होतं. पूर्ण महाविहार 184 फुटाचा या मातीत गाडल्यामुळे तो पूर्ण सुरक्षित राहिला. त्यांची कलाकृती प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये वेगवेगळी कला आणि आत गाभाऱ्यामधलं भगवंताचं रूप, भूमिस्पर्श, भावमुद्रा म्हणजे एक हात उजवा जमिनीकडे लागलेला आणि एक डावा हात पद्मासनावर ठेवलेला. पद्मासन म्हणजे दोन्ही पाय वर आलेले आणि तिथे असा हात. ही भगवंताची भूमिस्पर्श भावमुद्रा एकदम सुरक्षित राहील. बाकी तुम्ही कोणत्याही लेणीत गेलात आणि 1000 लेण्यापैकी साऱ्या लेण्या त्यांनी तोडून टाकल्या. ब्राह्मणवादी पंड्यांनी, ब्राह्मणवादी गुंडांनी, ब्राह्मणवादी आक्रमक असलेल्या षडयंत्र रचून त्यांनी पूर्ण बुद्धमूर्त्यांचा विध्वंस केला. आपल्याला औरंगाबादच्या लेणीहून त्याचा अंदाज येतो. ज्या लेण्या त्याच्यावर असे थरच्या थर वरून माळाचे थर पडले, मातीनं लेण्या बुजल्या गेल्या, गडप झाल्या, त्याचं उत्खनन पुन्हा झालेलं आहे इंग्रजांच्या काळात. बुद्धगया अतिशय सुंदर झाल्यामुळे जपानचे अनुयायी, बुद्ध अनुयायी, श्रीलंकेचे बुद्ध अनुयायी, बर्माचे बुद्ध अनुयायी, थायलंडचे बुद्ध अनुयायी, कंबोडियाचे बुद्ध अनुयायी, व्हिएतनामचे बुद्ध अनुयायी असे 144 देशाचे बुद्ध अनुयायी येऊ लागले. जेव्हा शशंक नावाचा राजा होता, हा ब्राह्मीण राजा होता, अत्यंत क्रूर राजा होता आणि या राजाने त्यांच्या काळामध्ये बुद्धगयेला भेट दिली. त्यांनी पाहिलं असं वर की इतकं भव्य दिव्य महाविहार, महाबोधी महाविहार. त्याच्या मनाला धक्का लागला, जळफळाट झाली त्याची. भगवान बुद्धाच्या गाभाऱ्यामध्ये भूमिस्पर्श भावमुद्रा बघून त्याची पुन्हा जळफळाट झाली आणि त्याने आदेश केला की भगवान गौतम बुद्धाची मूर्ती तोडून टाका आणि तिथे महादेवाची मूर्ती बनवा. आणि मग तो निघून गेला पटण्याला.
आणि तिथे गेल्यानंतर राजा अशोकाचा जेवढा महाल होता त्या महालाला त्यांनी चुरा चुरा एक ना एक वीट तोडून तोडून उद्ध्वस्त करून टाकलं. ते भिंती सुद्धा दिसू नयेत, पाया पण दिसू नये म्हणून एवढा क्रूरपणा त्याच्या मनामध्ये होता. असा हा दुष्ट राजा ज्याने पूर्ण देवानंद प्रिय राजा अशोकाचा राजवाडा पूर्ण उद्ध्वस्त केला, त्याची माती माती केली तोडून तोडून. इकडे सैनिकांना आदेश दिला, मंत्री महामंत्री उपमंत्री वेगवेगळे सल्लागार यांची बैठक बसली की आता करावं काय. भगवंताला तोडण्याबद्दल आपल्याला आदेश दिला. आपण जर भगवंताला तोडलं त्या जागेवर तर आपला जन्म नरकातच जातो. म्हणून हे आपण काम करणं बरोबर नाही. आणि जर राजाचा आदेश नाही पाळला तर राजा आपल्या मानावरती आपल्याला पूर्ण सुळावर चढवेल, फाशी देईल. दोन्ही बाजूनं त्यांना संकट वाटले आणि तेव्हा या अधिकाऱ्यांनी गंभीर मीटिंग बसवली की आपण असं करू की भगवंताची जिथे भावमुद्रा आहे त्याच्या पुढे बरीच जागा ही रिकामी आहे आणि त्या रिकाम्या जागेत एवढी मोठी भिंत बांधू आपण. आणि ती भिंत बांधून मग ती भगवंताचं जे रूप आहे भूमिस्पर्श भावमुद्रा ते आतमध्ये राहील सुरक्षित. आणि त्या भिंतीला आपण कलर देऊन त्याच्यावर महादेवाचं पूर्ण रूप तयार करू. आणि या पद्धतीने त्यांनी भिंती बांधून त्या अधिकाऱ्यांनी त्या सर्व भिंतीला प्लास्टर करून सुंदर तिथे महादेवाचं रूप बनवलं. अशा प्रकारे बुद्धगयेवरचं संकट महाबोधी महाविहाराच्या गाभाऱ्यातील भूमिस्पर्श भावमुद्रेचा त्या ठिकाणी विध्वंस होणार होता, परंतु चांगल्या अधिकाऱ्याच्या मनामुळे तो टळला. महाविहार महाबोधी महाविहाराच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला वेगवेगळे बुद्ध हे अनुभवायला येतात. अनेक प्रकारच्या भावमुद्रा आपल्याला महाबोधी महाविहारावर आजही प्राप्त होतात. त्याचं दर्शन होते आपल्याला. ध्यान भावमुद्रा, धम्मचक्र भावमुद्रा म्हणजे दोन्ही हात भगवंताचे असे आणि दोन मांड्यावर त्यांचे दोन पाय पद्मासनात. ही पहिली भावमुद्रा भूमिस्पर्श भावमुद्रा की ते म्हणतात की जे मला सम्यक संबुद्धी प्राप्त झालेली आहे याला साक्षी कोण आहे. तर तथागताने कुणालाही साक्षी ठेवले नाही, कारण बाकीच्याला साक्षी ठेवलं असतं तर ते काळाच्या ओघामध्ये नाश पावून गेले असते. काळ येतो आणि सर्वांना गडप करतो, सर्व नाशिवंत आहे, सर्व भंगूर आहे, सर्व नष्ट होतेच एक दिवस. म्हणून भगवंतानी ही पहिली भावमुद्रा जमिनीला स्पर्श केला उजव्या हाताचा आणि या उजव्या हाताचा स्पर्श करून पद्मासनामध्ये हा जो डावा हात आहे तो आपल्या मांडीवर ठेवला की मी जे सम्यक संबुद्ध झालो याला फक्त साक्षी ही धरती आहे, ही पृथ्वी आहे. या धरती मातेवरच मी परिपूर्ण सम्यक संबुद्ध झालो, मला बुद्धत्व प्राप्त झालं. याप्रमाणे ही भावमुद्रा आपल्याला
महाबोधी महाविहाराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पाहायला मिळते, दर्शन होते. तिथं लोक बसून ध्यान करतात. तिथे ताबडतोब आपल्याला बोधीचे तरंग आपल्याला पूर्ण संरक्षण देतात, पूर्ण आपलं ध्यान सफल करायला मदत करतात. एवढे सेन्सिटिव्ह तरंग तिथं आहेत. बोधिवृक्षाच्या अलीकडल्या बाजूला भगवंताचे 2 प्रचंड मोठ्या दगडामध्ये पाय कोरलेले आहेत. त्यांचे पाय पूर्ण प्लेन असतात, सपाट, आणि त्या पायावर जे तिरंगावर धम्मचक्र आहे ते भगवंताच्या पायावर आहे. म्हणजे हा देश सदा सर्व काळ बुद्धाचा देश राहिला, हे त्याचं प्रतीक आहे. आम्ही जो आंदोलन सुरू केलं भिक्खू संघाने, तेव्हा आमच्या आंदोलनाचे प्रमुख होते पूज्य भंते सुरई ससाई. त्यांनी प्रचंड खर्च केला, कोटीनं. त्याच्या अगोदर तिथे जे वर्चस्व होतं, कोणताही हे व्यवस्थापन समितीतला माणूस याचा ब्राह्मण म्हणायचा, हे भगवंताचे पाय आहेत, महादेव भगवान, हे शंकराचे पाय, दक्षिणा ठेवा, दक्षिणा ठेवा. आणि लोक दक्षिणा खूप टाकायची. कोणत्याही देशाच्या बौद्ध अनुयायाला दक्षिणा ठेवायला ते भाग ठेवायचे. आणि असं लुटून लुटून खाल्लं 100 वर्षापर्यंत. बौद्ध अनुयायी, श्रीलंकेचा बौद्ध अनुयायी, बर्माचा बौद्ध अनुयायी, उपासक उपासिका थायलंडचे आले तर हे जे चिवर असायचं याचे वेगवेगळी क्वालिटी आहे. 5,000चा सेट, 8,000चा सेट, 10,000चा सेट, 15,000चा सेट, 20,000चा सेट, 25,000चा सेट, 50,000चा सेट. याच्यामध्ये 3 चिवर असतात. उत्तरा संघ चिवर, संगाटी चिवर, अंतर्वासक चिवर, कंबरबंद म्हणजे कमरेचा पट्टा, पाणी गाळायचं फडकं, सुई आणि धागा आणि भिक्षापात्र, ते असं ठेवायचे. आणि तिथे 250 ग्राम काजू, 250 ग्राम बदाम, 250 ग्राम पिस्ता, 250 ग्राम विलायची, 250 ग्राम सुपाऱ्या, 250 ग्राम लवंगा, 250 ग्राम खोबरं, 250 ग्राम मेवा, खूप असं तांदूळ. तिथे 50 किलोचं पोतं. आणि असं हात जोडून ते अनुयायी निघून जायचे. तेव्हा हे सारे लोक हे भगवंताचं चिवराचा सेट आणि सारा सुकामेवा आणि हे सारं, आणि त्याच्यावर पैसे, नोटा, 5,000चं बंडल, 6,000चं बंडल, 2,000चं बंडल, 10,000चं बंडल, 15,000चं बंडल, आणि कधी 1 लाखाचं, कधी 2 लाखाचं, कधी 3 लाखाचं. अनुयायांची श्रद्धा एवढी प्रबळ होती, त्यांना पैशाचं काही वाटत नव्हतं. 5-5 लाख तिथं ठेवायचे आणि ते हात जोडायचे भगवंताला, बोधिवृक्षाजवळ निघून जायचे. याची लूट 1889 पासून तर आत्तापर्यंत चालूच होती. येणं केन प्रकारे ही लूट चालूच आहे. आमच्या समोरची गोष्ट आहे. आम्ही 12 भिक्खू भगवान बुद्धाच्या बोधिवृक्षाजवळ बसलो होतो. आम्ही आसन घेतलंच नव्हतं, मातीवरच बसून होतो. आम्ही
तेव्हा तिथे वज्रासमन नव्हतं आणि आम्हाला पक्का निर्णय केला होता. म्हटलं आपण महाबोधी महाविहाराचा कायदा बदलायचा आणि म्हणून 12 भिक्खूंनी, आम्ही जवान भिक्खू होतो, बिलकुल आमचं वय जास्त नव्हतं, 25 ते 26 असेल. आणि आम्ही बर्निंग पॉईंट करायचं ठरवलं की 2-2 लिटर आपण अंगावरती पेट्रोल टाकायचं आणि पटकन जाळून घ्यायचं. 12 भिक्खून महाबोधी महाविहारासाठी मरायचं हे ठरवलं होतं आम्ही. परंतु आमच्या ठरलेल्या वेळेप्रमाणे त्या महाबोधी महाविहाराच्या मॅनेजमेंटमध्ये जे अध्यक्ष होते ते DM होत्या, डिस्ट्रिक्ट कलेक्टर, त्या येऊन लगेच बसल्या तिथं. आमचा दुसरा दिवस सुरू होता. आम्हाला रात्री बेरातील लोक म्हणायचे हे दूध मिक्स केलेलं ज्यूस आहे प्या. म्हटलं नाही. आम्ही जेव्हा तथागताच्या नावाने इथं बसलो महाबोधी महाविहार मुक्त करायला, तर आम्ही असंच मरू म्हटलं, बिना ज्यूस न पिता, दूध न पिता आम्ही पाणी पिऊनच मरू असा निर्धार आम्ही केला होता. आणि पेटून उठलो होतो आम्ही. तोपर्यंत आम्ही महाविहाराची साफसफाई खूप चांगली केली होती. तरी पण तिथे बुद्धाच्या 5 मूर्त्याला ब्राह्मणवाद्यांनी हे सनातनी धर्माचे 5 पांडव आहेत म्हणून तिथे पाठी लावलीच. कोणी पाठी काढत नाही. आतमध्ये बुद्धाच्या मूर्त्या 4.5-4, 5-5 फुटाच्या आणि त्याला वस्त्र लावले 2 असे, हे तोंड दिसू नये म्हणून, फक्त वरचा भाग दिसावा आणि हे तल एवढं दिसावं म्हणून भगवान बुद्धाच्या मूर्त्या सर्व. आणि आमच्या अगोदर आम्ही अमरण उपोषणाला बसण्याच्या अगोदर तिथे जो सचिव होता द्वारकादास, तो कॅटली भरून आणायचा तो दुधाची आणि त्या बोधिवृक्षाला टाकायचा, अर्पण करायचं दूध. हे त्याचं काम मागच्या कित्येक दिवसापासून चाललं होतं. आम्ही त्याच्यावर संशय घेतला. म्हटलं या दुधामध्ये विषारी गोळ्या आहेत. हे विषारी गोळ्या मिक्स केलेलं दूध हे भगवंताच्या बोधिवृक्षाला वाहतो. हा याचं षडयंत्र, या ब्राह्मण माणसाचं षडयंत्र आहे. आम्ही आक्षेप घेतला, कारण पूर्ण विहाराच्या बाजूला बोधिवृक्षाची हिरवी हिरवी गार अशी सुंदर पानं खाली पडायची. कोणतंही पान पडत असताना पिवळं झाल्यानंतर पडते, हिरवे पानं कशी पडतात. आम्ही त्याचं येणं बंद केलं. त्या मातीचं परीक्षण करायला लावलं आणि शेवटी ठरलं की याच्यामध्ये जहर टाकून, हा द्वारकादास सचिव आहे या महाबोधी महाविहाराचा, याची मनाची ही दुष्ट भावना होती की हे महाबोधी महाविहार वाळून जावं आणि तो खाली पडावं. असे षडयंत्र एकामागून एक महाबोधी महाविहाराच्या बोधिवृक्षावर आले. 1851 मध्ये तिथे घमेंडगिरी महंत नावाचा एक ब्राह्मण आला आणि तो निरंजना नदीच्या काठी झोपडी टाकून राहिला. अशी नजर करून पाहायचा तेव्हा त्याला महाबोधी महावीर दिसायचं. तिथं त्यावेळेस एक देवालय नव्हतं, एक देवाचा भक्त नव्हता, एक देवाची पूर्ण पूजा नव्हती, साधा सेंद्राचा दगड नव्हता कुठं. ओसाड असं छोटे छोटे झाडं होते आणि ओसाड रान होतं. फक्त महाबोधी महाविहार 184 फूट उंचीचं दिसायचं. आणि मग यांनी
तिथून सारे पैसे आणायचे, हे बंडलच्या बंडल, 1 लाखाची, 50,000ची, 2 लाखाची, 3 लाखाची, 10,000ची आणि चिवर सेट आणायचे आणि चिवर सेट मग विकायचे, त्याचे पैसे काढायचे. आणि त्याच्यातून त्यांनी म्हैशी घेऊन, गाई घेऊन तिथं गाईचा आणि म्हैशीचा सांभाळ करून त्याचं दूध पूर्ण तरुण पोराला पाजून शिरापुरी खाऊ घालून त्यांना असं गुंड बनवून ठेवलं. भिक्खू संघ जेव्हा वंदना म्हणायचा, भिक्खू संघ जेव्हा सूत्रपठण करायचा, तेव्हा त्या सूत्रपठणाच्या वेळेस हा घमेंडगिरी महंत दगड मारायला सांगायचा. मारात्यान दगड, भिक्खूवर दगड मारायचे, भिक्खूवर विटांचा वर्षाव व्हायचा. 6 टाके, 8 टाके पडायचे डोक्यावर, रक्तभंबाळ भिक्षू व्हायचे. हे सारं सहन केलं. पूज्य भंते अनागारी धम्मपाल आले, त्याने भिक्खूच्या डोक्यावर दगड मारलेलं पाहिलं, रक्तभंबाळ झालेलं पाहिलं. आणि मग कलकत्त्याच्या हायकोर्टामध्ये त्यांनी केस टाकली. विचार करू लागले की केस टाकाव की नाही, टाकाव की नाही. पण शेवटी त्याने विद्वानांचा सल्ला घेतला की केस तुम्ही कलकत्त्याला जाऊन टाका. असे अत्याचार 100 वर्षापर्यंत चालले. एखादा भिक्खू श्रद्धेनं भगवान बुद्धाची 1 किलोची सोन्याची मूर्ती, 2 किलोची सोन्याची मूर्ती घेऊन एखाद्या या रूममध्ये राहायचा आणि त्याला भीती घालून त्याला पळवायचं आणि या सोन्याच्या मूर्त्या पळवून न्यायच्या. सोन्याच्या मूर्त्या लुटायच्या आणि भिक्खूला पळवायचं, तिथून दहशत निर्माण करून काय काय सांगून अशा प्रकारे षडयंत्र बौद्ध भिक्खूवर यायचे. भगवान बुद्धाच्या महाबोधी महाविहाराला जेवढं दगडाचं एवढाले मोठे दगड, त्याचं वाल कंपाऊंड होतं, ते घमेंडगिरी महंतानं सारं वेगवेगळ्या ठेल्यावर ठेवून पळवलं आणि आपल्या मठाला त्यांनी त्याचं वाल कंपाऊंड केलं. भगवंताच्या 8-8 फुटाच्या मूर्त्या काळ्या पाषाणाच्या होत्या, त्या साऱ्या मूर्त्या त्यांनी लपू नेल्या. रात्री 2 वाजता 3 वाजता आणि मठात नेऊन ठेवल्या आणि प्रसंगी त्या मूर्त्या विकल्या. परदेशाच्या लोकांना कित्येक लाखाला विकल्या त्यांनी, 20-20 लाखाला. आणि असा त्यांनी मठ हे निर्माण करून पूर्ण बौद्ध या तीर्थक्षेत्राची लूट केली. भगवान गौतम बुद्धाच्या अवतीभोवती काही नव्हतं तिथं. भगवान बुद्धाची तिथे नजर पडते, भूमिस्पर्श भावमुद्रेची. तिथं दगडाचं त्या ठिकाणी आच्छादन होतं, त्याच्यात त्यांनी 3 फुटाचं असं रिंगण केलं आणि ते म्हणाले की हे लिंगपिंड आहे, उभं बनवता येत नाही म्हणून 3 फुटाची अशी रेख केली अशी आणि त्याला लिंगपिंड केलं. आम्ही तिथंही भगवान बुद्धाच्या समोर कमळाचं फूल आंदोलनामध्ये लावायचा प्रयत्न केला, सिमेंट कालवलीच आणि कमळाचं फुलंही काढलं, लावायचं की तितक्यात 3 शियाडी येऊन उभे राहिले. अशा तंगड्या करू. अशा प्रकारे नेहमी अडथळे होत गेले. महाबोधी महाविहार आज 1891 पासून तर आतापर्यंत संघर्षामध्येच एकसारखं पडलेलं आहे. 50,000 भिक्खूवाले बर्माची लोकसभेच्या समोर त्यांनी 15 दिवस धरणं धरली. महाबोधी महाविहार मुक्त करा, महाबोधी महाविहार मुक्त करू.
मोठ्या मोठ्या घोषणा द्यायचे आणि ते दररोज तिथं शाउटिंग करायचे, आंदोलन करायचे. पण त्या काळच्या सुद्धा भारत सरकारनं हा निर्णय घेतला नाही. स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा, भारत स्वतंत्र झाला तेव्हा सुद्धा पहिले राष्ट्रपती आले. हे बर्माच्या भिक्खूचं आंदोलन पाहून, श्रीलंकाच्या भिक्खूचं आंदोलन पाहून, साऱ्या देशाच्या भिक्खूचं आंदोलन पाहून, परंतु त्यांनी सुद्धा येऊन डोकं ठेवलं त्या घमेंडगिरीच्या पाया पडून. आम्हाला सुद्धा, आम्ही बुद्धाची आरती करतो म्हणून. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. सा आशीर्वाद. वनवड्डको, बलवड्डको, सुखवड्डको, ज्ञानवड्डको, पय्यावड्डको, ते संसच्चेन शीलेन कान्तिमेत बलेन च ते पितुवं अनुरक्षन्तु आरोग्येन सुखेन च ते. आणखी अपूर्णच राहिला विषय.